स्वप्न होतं ते. तू इकडे निघून ये ताबडतोब मुंबईला. वहाँ पे नजदीक में कोई पुलिस स्टेशन रहेगा ना, तो वहाँ पे उनको लेके जाओगे प्लीज. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्याकडनं सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करू. ओके. ठीक आहे. हा मोबाईल नंबर तुमचा आहे का? ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण तुम्ही मला दाखवू शकाल? हो सर. तुम्हाला ही माहिती पाहिजे म्हणून मी फोन केला. नाही ते बरं केलं. मी आता निघतो, जातो तिथं. हे बघा मिस्टर भोसले, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतोय. तुमच्या पत्नीचा शोधही घेऊ. पण हे बघा, तुम्हालाही बरंच लागलंय आणि जखम अशी इतका वेळ उडी ठेवणं बरं नाही. तुम्ही हॉस्पिटल जा आणि ड्रेसिंग करून घ्या. नाही मी इथेच थांबतो. मला बरं वाटतंय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मिस्टर भोसले. हे बघा, तुम्ही इथे बसलात म्हणजे तुमची पत्नी तुम्हाला मिळेल असं नाही. आमची माणसं त्यांचा शोध घेत आहेत. माझं ऐका, तुम्ही हॉस्पिटल जा आणि ड्रेसिंग करून घ्या आणि थोडा वेळ तिथेच आराम करा. तुमचे भाऊ आले की मी तुम्हाला कळवतो. ओके. मी 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 असं करतो. मी हॉस्पिटलमध्ये जातो, ड्रेसिंग करतो आणि पुन्हा इथे येतो. हर्षदा इथे आल्याशिवाय मी मी नाही जाणार. ओके 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 ॲज यू विश. कॉन्स्टेबल, हे बघ, यांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटल जा. ड्रेसिंग कर, तिथेच थांब त्यांच्याबरोबर. ओके ओके. जा मिस्टर भोसले प्लीज. इझी इझी जाऊ. बघा, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही प्लीज काहीही करा पण तिला शोधून काढा प्लीज. मिस्टर भोसले, आमचा तपास चालू आहे. पण हे बघा, त्यांचा एखादा फोटो मिळाला तर आम्हाला खूप बरं होईल. फोटो ठीक आहे, मी तुम्हाला फोटो मेल करायची व्यवस्था करतो ताबडतोब. आधी ए कसा आहेस तू? हा, खूप लागलंय? हा, आदित्य आदित्य सावर स्वतःला सावर. हे बघ, माझं बोलणं झालंय साहेबांची. ते पूर्ण प्रयत्न करतायत. हर्षदा सापडेल. तू असं खचून जाऊ नकोस. ते आहेत आपल्या बरोबर आणि मी आलो ना आता, सगळं ठीक होईल. विश्वास ठेव माझ्यावर. आधी तो आधी हॅलो, अहो कसा आहे आधी? आणि हर्षदा कुठे आहे? हां, आधी ठीक आहे. तो माझ्यासोबतच आहे इथे पोलीस स्टेशनमध्ये. आणि हर्षदा सापडत नाही आहे आसावरी. काय? अहो पण असं कसं होईल? म्हणजे कुठे आहे ती? आणि हे सगळं कसं झालं? काय झालं मला जरा सांगता का नीट प्लीज? आसावरी, पॅनिक होऊ नकोस. बघ, मला काहीच माहिती नाही अजून, पण पोलीस शोधतायत तिला. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. ती सापडेल, डोंट वरी. तू सगळ्यात आधी एक महत्त्वाचं काम कर. उद्यापर्यंत फोन कर ताबडतोब आणि त्यांना सांग म्हणावं हर्षदाचे काही फोटो स्कॅन करून मेल करून पाठवा. मी तुला मेल ID SMS करतो लगेच. बरं. अहो पण आधी बरं आहे ना? हां, आसावरी, मी तुला सगळं सांगतो. वेळ मिळाला की लगेच तुला सगळं सांगतो मी. आणि हा उद्यापर्यंत फोन करून तेवढं अर्जंट करायला सांग. आणि अजून एक, जरा धनाजी काकांना पण फोन कर. त्यांना सगळं सांग. हे त्यांच्याकडनं जर यांना काही फोन झाला तर इथली सूत्र पटापटा हलतील कदाचित. बरं. अहो पण सापडेल ना हर्षदा? हो, सापडेल, नक्की सापडेल. तू काळजी करू नकोस. मी आहे इथे त्याच्यासोबत. हां, तू सांगितलेली कामं कर पटपट. हो, लगेच. चल. आधी दादा, हर्षदा सापडेल
सापडेल, नक्की सापडेल. विश्वास ठेव. आपण प्रयत्न करतोय ना, करतोय की नाही? आधी तू सकाळपासून काही खाल्लंयस? आदित्य, तू चल खाऊन घे काहीतरी. चल चल, उठ खाऊन घे काहीतरी, थोडंसं बरं वाटेल तुला. चल बस आता बस. हॅलो. हर्षवर्धनराव म्या बोलतोय. हां मल्हारराव बोला. हा, मी मुंबईत पोहोचलोय. पोलीस स्टेशनच्या बाहेरूनच बोलतोय. तुम्ही कुठं आहात? मी जरा इकडे बाहेर आलो होतो. आदित्य आहे माझ्यासोबत, आम्ही येतोच तिकडे. त्यावर मी बी जरा फोनाफोनी करून ठेवतो. मुंबईत एक दोस्त आहे, जॉईंट कमिशनर आहे, त्याला सांगतो समजा. सापडेल हो, हर्षदा सापडेल. बरं ठीक आहे, आम्ही पोचतोच लवकर. यावा. मल्हाररावांचा फोन होता. पोचलेत पोलीस स्टेशनमध्ये. निघूया. चल. हर्षदा, अगं कुठे निघून गेलीस तू? काय होऊन बसलंय ग हे? तू लवकर परत ये, आम्ही वाट बघतोय तुझी. हर्षदा, कुठे आहेस तू? हर्षदा. ताई, हे फोटो कोणाचे आहेत? टेबलवर पडले होते. माझ्या जावेचे, हर्षदाचे. म्हणजे त्या मुंबईला त्या सापडल्या नाहीत अजून? काही कळत नाही हो. तपास चालू आहे, पोलिसांची मदतही घेतली. त्यासाठीच तिचे फोटो हवे होते ना. आत्ताच एक पाठवला मी, त्यामुळे तिकडे पडले असते. तुम्ही काळजी करू नका, लवकर सापडतील त्या. सगळं ठीक होईल. तुम्ही हे फोटो टेबलावरच्या अल्बममध्ये लावून ठेवा. हॅलो. हॅलो सावरी, मी धनाजी काका बोलतोय. आता तू फोन केला होतास ना? हो काका. काका, इथे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं काय? आदित्य आणि हर्षदा मुंबईला गेले होते आणि तिथे अचानक तर असं सगळं झालंय काका. म्हणजे हे आणि तिचे वडील मुंबईला गेलेत. तपास चालू आहे, पोलिसांची मदत पण घेतली आहे. पण असं वाटलं की तुमची जर का काही मदत होऊ शकली असती तर. बघ, तू काय फिकर करू नको, मी आहे ना. मुंबईला माझ्या ओळखीचे बरेच लोक आहेत, मी त्यांना लावतो कामाला. हा, फिकीर करायची नाही बिलकुल. तर मला त्या पोलीस स्टेशनचा नंबर दे. नंबर मगाशी यांनी पाठवला होता. मी तुम्हाला SMS करते काका. बरं बरं, ठेवू का फोन? हो काका. येस सर. हो हो, आलेत. नाही, माझ्यासमोरच बसलेत साहेब. नाही, मी मुंबईतल्या सगळ्या पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे साहेब. नाही, आय विल ट्राय माय बेस्ट सर. येस. ओके थँक्यू सर. बोललात. हो पण साहेब, तुम्ही कमिशनर साहेबांना उगीच फोन केला तो. आमचे प्रयत्न चालूच आहेत. नुसते प्रयत्न करून काय होणार इन्स्पेक्टर? मला माही पोरगी मिळावी आजच्या आज. तसं जर झालं नाही ना तर नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. हे बघा, मला तुमच्या मुलीचा फोटो जर मिळाला तर बरं होईल. आ गया आणि कामाला लागा. खरं तर तुमच्या शहरामध्ये एका पोरीला 4 गुंड उचलून नेतात. इथंच तुमचा कमकुवतपणा दिसून येतो. काय मोगलाई लागून गेली का? सभ्य घरातल्या बायका पोरीले उचलून न्यायला मोगलाई लागून गेली. मला माही पोरगी हवी, आणि ती पोरं सुद्धा. समजलं?
साहेब तुम्ही बसा ना, का त्रास नाही स्वतःला? काय पत्ता लागतोय का नाही माझ्या पोरीचा? नाही म्हणजे साहेब आमचे प्रयत्न चालू आहेत. अरे कवादरनं ऐकून राहिलो, प्रयत्न चालू आहेत, होऊन राहिले, करून राहिलो. का आता कमिशनर साहेबांना बोलवायला पाहिजे इथं? नाही इन्स्पेक्टर इथं बसून काय होणार आहे का? नाही इन्स्पेक्टर कदम आणि 2 कॉन्स्टेबल गेले तिच्या मागावर. ते शिवाय साहेब मुंबईचं अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मुलीचा शोध घेत आहेत. हे बघा तुम्ही काळजी करू नका, त्या नक्की सापडतील साहेब. कसे आहात? दाजी, हर्षदा, माफ करा मला. मी काय करायच्या हातात. झालं ते झालं. आता तिला शोधायचं कसं हे पहिले पाहिलं पाहिजे. मी बोललो इन्स्पेक्टर साहेबाशी, त्यांची माणसं कामाला लागलेत. सापडेल, हर्षदा सापडेल. साहेब, यस, खेरवाडी पोलीस स्टेशनला एक मुलगी सापडली आहे. तुम्हाला लवकर बोलवलंय. हॅलो, कोण बोलून राहिले? आपल्याला कोण हवं? आसावरी तरी आहेत का? हो पण त्या आत आहेत. आपण कोण? मी हौसा, हर्षदाची आई. बरं बरं, मी सुशीला. कालच नवीन त्यांच्या घरी कामाला लागले. अहो कालच लागले आणि ही बातमी कळली हो. फार वाईट झालं हो. काय वाईट झालं बाई? म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही की काय? कायच्याबद्दल बोलून राहिले तुम्ही? अहो हर्षदाताईंबद्दल. त्या मुंबईला आल्या होत्या आणि तिथून बेपत्त्या झाल्या ना. काय? हो. माझी पोरगी नाही. पण माझी नसली तर कुणाची तरी तर असेल. हिला घरला पोचवा. काळजी करू नको परे. हे तुला तुझ्या घराला पोचवतील. हॅलो, वहिनी संयोगिता बोलते. हां बोल संयोगिता. तुम्ही आलात कोल्हापूरून? हो. आणि आधी हर्षदा ते नाही आले अजून? नाही. आणि अगं आधीने फोन का बंद करून ठेवलाय? मी कालपासून फोन लावतेय त्याला, फोन लागतच नाहीये. हो अगं. वहिनी काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? संयोगिता इथे जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आदी आणि हर्षदा मुंबईला गेले होते ना, तेव्हा आदीवर कुणीतरी हल्ला केला आणि त्याला मारलंय. काय? हो अगं. आणि हर्षदा बेपत्ता आहे. म्हणजे गेली कुठे ती? अगं तेच ना, काहीच कळत नाहीये. म्हणजे हे गेलेत मुंबईला, हर्षदाचे बाबा पण गेलेत. तिकडे शोध चालू आहे, पण काही पत्ताच लागत नाहीये गं. कुठे गेलीये, काय झालंय कोणास ठाऊक, काहीच कळत नाहीये. अगं पण हे सगळं कसं?
ती माणसं कोण होती? काहीही कळत नाहीये संयोगिता. ती माणसं कोण होती, कुठून आली, त्यांनी यांच्यावर का हल्ला केला, त्यांचा कुणावर राग होता जो राग त्यांनी या दोघांवर काढला. खरंच काहीही कळत नाहीये. हे दोघं मुंबईला जायच्या आधी आम्ही सगळे इतके आनंदात होतो. खरंच कुणाची तरी दृष्टी लागली आणि आमच्या आनंदावर विरजण पडलं. देवाला कदाचित आमचा आनंदच बघवला नाही आणि लगेच हे. वहिनी, तू काळजी नको करूस, होईल सगळं नीट. दादा आणि हर्षदाचे बाबा गेलेत ना तिथे, सापडेल हर्षदा लवकर. खरंच अगं, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. मी येऊ का तिकडे तुझ्या सोबतीला? नाही नको, त्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, पण हर्षदाचा काही पत्ता लागला की मला लगेच कळवा. हो, मी लगेच कळवते तुला. हां, ठेव फोन. हो चालेल. मला ना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला हर्षवर्धनराव, नाही थांबवू शकले. नाही हर्ष, कळलं समजा तिच्याच बाबतीत का घडावं, कुणाचं काय वाईट केलं होतं तिनं, हे ज्याने कोणी केलंय ना त्याच्या हातात सापडलं ना सोडणार नाही. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, सापडेल ती, नक्की सापडेल. तुम्ही जर असे खचून गेलात तर आम्ही कुणाकडे बघायचं? मला सावरा स्वतःला. सापडेल ती नक्की. हॅलो, कोण बोलतोय? मी बोलतोय. सापडली का हर्षा? तुला कोणी सांगितलं? मी तिच्या सासरी फोन केला होता तेव्हा कळलं मला. तुम्ही काहीच बोलू नाही राहिले मला. अहो, आपली पोर परक्या गावात गेली, हरवली, आणि तुम्ही एका शब्दानं बोलले नाही मला. असेच निघून गेले तिकडे. कशी असेल आपली हर्षा, कुठं असेल? रडू नका. हे बघ, मी आलोय ना इथं, शोधून काढीन तिले मी, काळजी करू नका. पोलिसांना समजा सांगितलंय मी. हे बघ, आपली हर्षा लवकरात लवकर सापडेल बघ. अहो, असं कसं झालं आपल्या हर्षाचं? रडू नको म्हटलं ना. हे बघ, तुला शबूत देतो, तुझ्या पोरीला घरी घेऊन येईन मी. काय पण करावं लागेल तरी चालेल, काळजी करू नको. नाही रडणं थांबव आता, तुला बीपीचा त्रास होईल नाही तर. काळजी घे, ठेवतो. काळजी करू नकोस आधी. तानाजी काकांनी इथल्या काही मंत्र्यांना पण फोन केलेत. ते पटापटा सूत्र हलवतील. हर्षदा सापडेल आपल्याला, डोंट वरी. पण दादा, आता मला वेगळीच भीती वाटते. काय? त्या मुलांनी तिला काही केलं नसेल. नाही रे, नाही आधी. असा विचारच करू नकोस तू अजिबात. असं काही झालेलं नाहीये. हॅलो, भोसले साहेब, इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. ॲक्च्युली समुद्रकिनाऱ्यावर एक बॉडी सापडली आहे, तुम्ही वर्णन केली आहे मुलीसारखी.